नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या फिजिक्सच्या या फर्स्ट लेक्चरमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत। आपण आजच्या या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत बघा रोटेशनल डायनामिक्स नावाचा आपला पहिला इम्पॉर्टंट हेवी वेटेज टॉपिक आपण डिस्कस करूयात बघा। रोटेशनल डायनामिक्स बघा त्याच्या नावामध्येच आहे बघा रोटेशनल, म्हणजे नक्की आपल्याला रोटेशनल मोशनविषयी डिस्कस करायचं आहे। आणि पुढे आहे बघा शब्द डायनामिक्स। डायनामिक्स म्हणलं की पावर म्हणजेच कसं फोर्स इंटू व्हेलॉसिटी, म्हणजे ह्या टाईपची टर्मिनॉलॉजी इथं वापरायची आहे बघा आपल्याला। जसं की डायनामिक्स म्हणलं की मी आता बोललो तुम्हाला पॉवर, आणि पॉवर बोललो की ते काय असते फोर्स इंटू व्हेलॉसिटी, या टाईपमध्ये आपण डिस्कस करतो। म्हणजे ऑब्वियसली व्हेलॉसिटी तर असणार आहे। डायनामिक्स म्हणजे व्हेलॉसिटी असते ऑब्जेक्टला, पार्टिकलला, बॉडीजला व्हेलॉसिटी असते, प्लस त्याचं कॉज पण आपल्याला स्टडी करावं लागतो बघा। द कॉज ऑफ मोशन इज ऑलवेज फोर्स, आपल्याला माहिती आहे, आणि तोच कॉज म्हणजेच फोर्स स्टडी करायचा असतो बघा आपल्याला ह्या डायनामिक्समध्ये। कारण दोन टाईपचे शब्द असतात बघा, एक असतं बघा डायनामिक्स आणि दुसरं असतं बघा कायनेमॅटिक्स। ह्या दोन शब्दांमध्ये काय डिफरन्स आहे बरं? दोन शब्दांमध्ये तोच डिफरन्स आहे जो मी आत्ता सांगितला बघा। म्हणजे डायनेमिक्समध्ये सुद्धा ऑब्जेक्ट रेस्टमध्ये नसतो आणि कायनेमॅटिक्समध्ये सुद्धा ऑब्जेक्ट हा रेस्टमध्ये नसतो, आय मीन मोशनमध्ये असतात ते ऑब्जेक्ट्स, ठीक आहे। या केसमध्ये कॉज ऑफ मोशन स्टडी केलं जातं। कॉज ऑफ मोशन काय असतो? फोर्स असतो बघा, म्हणजे फोर्सविषयी स्टडी करतो आपण, ठीक आहे। आणि कायनेमॅटिक्समध्ये आपण फोर्स स्टडी करत नाहीत, कॉज ऑफ मोशन स्टडी करत नसतो बघा आपण। तर काय स्टडी करतो आपण? त्या ऑब्जेक्टची असलेली व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, असं बरंचसं काय स्टडी करतो बघा, या टाईपमध्ये असतं बघा हे। आणि सगळं कायनेमॅटिक्स जे आहे ना आणि डायनामिक्स जे आहे ना ते आपण सगळं रिजिड बॉडीचं चेक करतो बघा, रिजिड बॉडीविषयी बोलतो आपण। मग तुम्ही आता सर व्हॉट डज दिस मीन रिजिड बॉडी? रिजिड बॉडी काय असतं बरं एक्झॅक्टली? चला रिजिड बॉडीविषयी मी बोलायला लागतो। रिजिड बॉडी एकदम सुरुवातच आहे आपल्या ह्या टॉपिकची, आणि बेसिक्स म्हणलं तरी चालेल ह्याला। रिजिड बॉडी काय असतं बरं मग एक्झॅक्टली? तर रिजिड बॉडी म्हणजे काय असते? अशी बॉडी की ज्यामध्ये डिफॉर्मेशन पॉसिबल नाही आहे बघा। फोर्स अप्लाय केल्यानंतर समजा कशी ओबडधोबड शेपची बॉडी घ्या तुम्ही, त्याला मी रिजिड बॉडी म्हणतो। बरं, मी जर असा टाईपचा जर फोर्स अप्लाय केला, असा कम्प्रेसिव्ह किंवा असा टेन्साईल जर फोर्स अप्लाय केला, तर त्यामध्ये त्या बॉडीमध्ये काही चेंजेस दिसून येत नाहीत तुम्हाला। चेंजेस बघण्यासाठी आपल्याला काहीतरी पॉईंट्स कन्सिडर करावे लागतील। एक्झाम्पल मी ए पॉईंट आणि बी पॉईंट असा कन्सिडर केला, बॉडीवरचे असे दोन पॉईंट कन्सिडर केले, त्याच्यामधलं मी अंतर असं काहीतरी मानलं, एल मानलं। बिफोर द ॲप्लिकेशन ऑफ फोर्स असं काही आहे बघा। आता फोर्स मी अप्लाय करायला सुरुवात केली, फोर्स अप्लाय केल्यानंतर ए आणि बी मधला अंतर वाढत पण नाही आणि कमी पण होत नाही बघा। त्याच बॉडीला आपण काय म्हणतो? रिजिड बॉडी म्हणतो बघा। रिजिड बॉडीमध्ये डिफॉर्मेशन पॉसिबल नाही आहे, डिफॉर्मेशन नसतं याच्यामध्ये, नो डिफॉर्मेशन। तुम्ही सर डिफॉर्मेशन म्हणजे काय बरं? डिफॉर्मेशन म्हणजे साईज आणि शेप चेंज होणं, साईज अँड शेप चेंज, त्याला आपण डिफॉर्मेशन म्हणतो। आणि ह्याच्यामध्ये डिफॉर्मेशन येऊन जात नाही, रिजिड आहे, आपण म्हणतो ना फार रिजिड आहे। मराठीमध्ये एक म्हण आहे, काय म्हणतो आपण त्याला? मॉडेल पण वाकणार नाही। सो अशातलाच हा प्रकार आहे बघा रिजिड बॉडीचा। आणि आपल्या ह्या टॉपिकमध्ये रिजिड बॉडी कुठली असती? आपण बार कन्सिडर करणार रिजिड बॉडी, एखादा रॉड कन्सिडर करणार रिजिड बॉडी, एखादा ऑब्जेक्ट कन्सिडर करणार त्याला आपण रिजिड बॉडीज ट्रीट करणार। प्रत्येक वेळेस मी रिजिड बॉडी हा शब्द नाही वापरणार आता, मी फक्त बॉडी म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर किंवा डोक्यात आलं पाहिजे की हां सर हे रिजिड बॉडीविषयीच बोलत आहेत म्हणून। सो असं काहीसं असतं बघा हे रिजिड बॉडीविषयीचं डिस्कशन। बरं, रिजिड बॉडी म्हटल्यानंतर नो डिफॉर्मेशन, देर इज अ नो चेंज इन शेप अँड साईज। मग तुम्ही म्हणता सर कितीही फोर्स लावल्यानंतर काहीच चेंज होणार नाही का? होतो, डायरेक्टली तुटतं, मग हे डायरेक्टली तुटतं हे, पण शेप चेंज होत नाही, साईज चेंज होत नाही। अशी कुठली एखादी बॉडी घ्या, आता माझ्याकडं आता इथं बॉडी नाही आहे तशी, चला ठीक आहे, तरी हां इथं आहे बघा आमचं हे सामान असतं बघा इथं फॅकल्टीजला मेकअपसाठीचं, हे बघा एक्झाम्पल हा पावडरचा डब्बा आहे। ऑब्वियसली मी ह्याच्यावरती जर फोर्स लावला, असा फोर्स जर लावला तर हे बघा कम्प्रेस होऊ लागले बघा, हे कम्प्रेस होऊ लागले, बरोबर की नाही? कम्प्रेस होऊ लागले म्हणजेच त्याचा शेप चेंज झाला बघा थोडासा। ऑब्वियसली याला रिजिड बॉडी आपण कन्सिडर करू शकत नाहीत। दगड आहे, दगड रिजिड बॉडी माझ्यासाठी। एक्झाम्पल एखादा मेटलचा रॉड आहे, तो माझ्यासाठी रिजिड बॉडी आहे, मी कन्सिडर करू शकतो। सो अशा टाईपमध्ये चालतं आहे, हे आहे रिजिड बॉडी, त्यामध्ये डिफॉर्मेशन पॉसिबल आहे। आणि डायनेमिक्समध्ये आपण फोर्सेसला कन्सिडर करतो आणि कायनेमॅटिक्समध्ये आपण असं फोर्स वगैरे कन्सिडर करत नाही। चला पुढे लगेच आपण डिस्कशनला सुरुवात करूया, मूळ मुद्द्यावरती येऊया आपण। याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 3 टाईपच्या मोशन असतात बघा। आपल्या फिजिक्समध्ये कन्फ्युजन तयार होऊ नये म्हणूनच मी अगोदर क्लॅरिफाय करतो की 3 टाईपच्या मोशन्स आपण कन्सिडर करतो बघा। त्यामध्ये पहिली मोशन असते बघा ट्रान्सलेशन मोशन, दॅट्स कॉल्ड ॲज द ट्रान्सलेशन मोशन। तुम्ही सर व्हॉट डज दिस मीन? ट्रान्सलेशन मोशन काय असतं बरं? हे पण आपण डिस्कस करूया बघा। ट्रान्सलेशन मोशन दुसरं असतं बघा
दुसऱ्या टाईपची एक मोशन आहे बघा, जी की आपल्याच टॉपिकचं नाव म्हणलं तरी चालेल. त्याचं नाव आहे बघा रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन. आणि तिसरी मोशन आहे बघा प्लेनार मोशन. हे घ्या प्लेनार मोशन. तुम्ही तिन्ही मोशन बघितलेले आहेत, फक्त माहीत नाही एक्झॅक्टली कुठली मोशन कुठली आहे म्हणून. कोणती कुठली आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे. तेच तर आपल्याला डिस्कस करायचं मग या टॉपिकमध्ये. लेट्स सी हिअर. बघा ट्रान्सलेशन मोशन. आता ट्रान्सलेशनविषयी काय सांगायचं तुम्हाला. ॲक्च्युली 11thलाच आपण हा कव्हर केलेला पोर्शन आहे बघा ट्रान्सलेशन. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण आणखी 2 टाईपमध्ये कॅटेगराईज करू शकतो बघा आपण याला. चला आणखी याला कॅटेगराईज करूया आपण. एक असतं बघा लिनियर ट्रान्सलेशन मोशन. लिनियर ट्रान्सलेशन मोशन. हे घ्या ट्रान्सलेशन. ओके. आणि दुसरं असतं बघा कर्वी लिनियर. हे घ्या कर्वी लिनियर ट्रान्सलेशन मोशन. ओके. या टाईपमध्ये कर्वी लिनियर म्हणजे ऑब्वियसली ती कर्वमध्ये असणार, लिनियर म्हणल्यानंतर स्ट्रेट लाईनमध्ये असणार बघा. ह्याला आणखी एक नाव आहे बघा, लिनियरला आणखी एक नाव आहे. काय म्हणू शकतो आपण ह्याला. रेक्टिलिनियर म्हणूया. हे घ्या रेक्टिलिनियर ट्रान्सलेशन मोशन. कसं सांगता येईल बरं ह्याचं एक्सप्लेनेशन मला कसं देता येईल. जर याचं द्यायचं असेल तर मला कसं देता येईल ह्याचं एक्सप्लेनेशन. तर मी यासाठीच या एक्झाम्पलला समजून सांगण्यासाठीच मी काय करतो इथे एक अशी बॉडी कन्सिडर करतो बघा या टाईपमध्ये. ओके. मी कशाविषयी बोलतो सध्या रेक्टिलिनियरविषयी बोलतो आहे. तेच बॉडी त्याच टाईपची बॉडी मी तर कर्वी लिनियरला सुद्धा कन्सिडर करतो बघा असं काहीसं. ही त्याची इनिशियल पोझिशन आहे बघा बॉडीची. आणि ऑब्वियसली बॉडी म्हटलं की काय असणार माझी ही कुठली बॉडी असणार. रिजिड बॉडी असणार. त्या रिजिड बॉडीवरती मी असे 2 पॉईंट कन्सिडर करतो, ए पॉईंट आणि बी पॉईंट या टाईपमध्ये. हा केला मी ए कन्सिडर केला असा इथे आणि हा बी कन्सिडर केला. ह्याच्यामधलं काहीतरी अंतर घेऊया आपण असं एल अंतर घेऊया. ह्या बॉडीला मी काय करणार एकदम स्ट्रेट लाईनमध्ये पुढं मूव्ह करणार. म्हणजे जसं की ही बॉडीची इनिशियल पोझिशन, ही बॉडीची फायनल पोझिशन समजा असं काहीसं. ही बॉडीची फायनल पोझिशन या टाईपमध्ये मी बॉडीला मूव्ह केलं ए पॉईंटपासनं किंवा ह्या इनिशियल पोझिशनपासनं ह्या फायनल पोझिशनला. ए डॅश बी डॅश म्हणतो मी, नवीन पोझिशन आहे म्हणून. बॉडीला मी असं शिफ्ट केलं बघा. आता बॉडीला तुम्ही हे असंही शिफ्ट करू शकता. बॉडीला तुम्ही असं कसं करून इथं आणू शकता बॉडीला. मग ह्याचा प्रवास तुम्हाला बघणं महत्त्वाचा असतो बघा. हे नेमकं ट्रॅव्हल कसं केलं गेलं. आता इथून इथं आणणं काही मुश्किल नाही. वेगवेगळ्या पद्धतीने आपण ह्या बॉडीला इथून इथं आणू शकतो बघा. या बॉडीला मी असंही आणू शकतो. या बॉडीला मी असंही आणू शकतो. आणखी काय पद्धतीने आणू शकतो. पण ह्याला रेक्टिलिनियर म्हणलं तर कसं स्ट्रेट लाईनमध्येच त्याचे पार्टिकल्स प्रवास करतील बघा. स्ट्रेट लाईनमध्येच त्याचे पार्टिकल्स जातील, मूव्ह करतील या टाईपमध्ये काहीसं. ह्या पॉईंटला थोडंसं खाली शिफ्ट करतो जेणेकरून तुम्हाला त्याचा फील येईल जरा पॅरल असल्याचं. सो असं काहीसं. ओके. म्हणजे ड्युरिंग ट्रॅव्हल तर काय होईल, ए आणि बी पॉईंटमधलं एक तर अंतर बदलणार नाही आणि ए आणि बी पॉईंटमध्ये कुठल्याही ठिकाणी जर तुम्ही लाईन ड्रॉ केली तर ती लाईन ह्या ओरिजिनल लाईनला पॅरल राहणार बघा. त्याला आपण काय म्हणतो रेक्टिलिनियर ट्रान्सलेशन म्हणतो. म्हणजे द लाईन ड्रॉन बिटवीन द 2 पॉईंट्स रिमेन्स पॅरल टू इटसेल्फ. त्याच्या ओरिजिनल पोझिशनसोबत ती पॅरल राहते. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट द डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ए अँड बी डझंट चेंज. हे चेंज होत नसतं बघा. हे डिस्टन्स जे आहे जे अगोदर आपण घेतलं ते चेंज होत नाही. तेवढं अंतर जसं तसं कॉमन राहतं, कॉन्स्टंट असतं. त्याला आपण काय म्हणतो रेक्टिलिनियर ट्रान्सलेशन मोशन म्हणतो आपण. मग ह्यासाठी आपल्याला एकच ऑप्शन उरला आहे की ह्या बॉडीला असं पकडायचं आणि एकदम स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह करायचं. ना त्याला वरती घ्यायचं ना त्याला खालती घ्यायचं. कारण ट्रान्सलेशनचा मिनिंग कसा असतो बघा. ट्रान्सलेशनचा मिनिंग असा असतो की ह्या 2 पॉईंटमधला अंतर एक तर चेंज होणार नाही. आणि ट्रान्सलेशनमध्ये कसं असतं, तुम्ही बॉडीला असं शिफ्ट करा की असं शिफ्ट करा ट्रान्सलेशनमध्ये. तर ही लाईन आणि ही लाईन म्हणजे ही सुरुवात आहे ना, ही इनिशियल पोझिशन आहे. ह्या बॉडीला जसंही मी पुढं आणणार की ह्या लाईनमधलं अंतर चेंज होणार नाही. ह्या पॉईंट्समधलं अंतर चेंज होणार नाही. आणि ही लाईन इकडं जशी पॅरल याला असणार तशीच सर्व ठिकाणी पॅरल असणार. प्रत्येक पोझिशनमध्ये ती लाईन पॅरल असते बघा. ट्रान्सलेशनचा मिनिंगच तसा होतो. आणि त्याच्यात आहे रेक्टिलिनियर म्हणजे एकदम स्ट्रेट लाईनमध्ये ए पॉईंट एकदम स्ट्रेट लाईनमध्येच पुढे जाणार, जसा बी पॉईंट स्ट्रेट लाईनमध्येच पुढे जाणार. बरंचसं काय डिस्कशन झालं आहे. लेट्स टॉक अबाउट द कर्व्हिलिनियर मोशन. कर्व्हिलिनियर ट्रान्सलेशन मोशन. कर्व्हिलिनियरमध्ये एकच ऑप्शन उरतं आपल्याला की कर्वमध्ये त्याला शिफ्ट करायचं बघा. कर्वमध्ये ह्याला शिफ्ट करायचं. हा ए पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे असा या टाईपमध्ये. इनिशियल पोझिशन ही त्याची फायनल पोझिशन आहे. तर कर्व्हिलिनियर म्हणल्यानंतर ऑब्वियसली हे सगळे कर्वमध्ये शिफ्ट होतील बघा. कर्व्हिलिनियर ट्रान्सलेशन आहे. मग ट्रान्सलेशन म्हणल्यानंतर ह्या 2 पॉईंटला जोडणारी जी लाईन असते ती प्रत्येक स्टेजला कशी असते पॅरल असते बघा. हे बघा
इथं जर मी लाईन ड्रॉ केली ह्या माझ्या ब्लॅक मार्करवरती पेनावरती, तर ह्या इनिशियलला ती पॅरल असलीच पाहिजे. इथंसुद्धा इनिशियलला पॅरल असलीच पाहिजे. पण ते आता स्ट्रेट लाईनमध्ये हा पॉईंट स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करत नाही. हा पॉईंट कसा असा कर्वमध्ये ट्रॅव्हल करतो बघा. हा पॉईंट किंवा याच्यातले सगळे पॉईंट सिमिलर पॉईंट्स सगळे कर्वमध्ये ट्रॅव्हल करतात. A डॅश B डॅश ही त्याची फायनल पोझिशन. कर्वी लिनियर मोशन. एक तर तुम्ही याला असं शिफ्ट करा किंवा तुम्ही याला असं शिफ्ट करा. हां, 2 पॉईंटमधली लाईन जी असणार ती ओरिजिनल लाईनला नेहमीच पॅरल असणार. तुम्ही इथं लाईन ड्रॉ करा, इथं लाईन ड्रॉ करा, ही लाईन त्याच्या ओरिजिनलला पॅरल असणार. ओरिजिनलला पॅरल असणार, त्याला असतं ट्रान्सलेशन म्हणतो आपण. तीच तर प्रॉपर्टी आहे. आणि कर्वमध्ये ही ट्रान्सफर होतं म्हणून याला आपण कर्वी लिनियर म्हणतो. हे स्ट्रेट लाईनमध्ये ट्रान्सफर होतं म्हणून त्याला आपण रेक्टिलिनियर ट्रान्सलेशन मोशन म्हणतो आपण. बस हा फरक आहे. आता या आपल्या ह्या रोटेशनल मोशनविषयी ज्यावेळेस आपण रोटेशनल मोशन डिस्कस करायचा विचार केला त्यावेळेस तुमच्या डोक्यात काय आलं? रोटेशनल मोशन आलं. पण आणखी काही उदाहरण आले का? बघा कसं आहे याच्यामध्ये रोटेशनल मोशन कसं असतं बघा पॉसिबल. रोटेशनल मोशन आपल्या अवतीभोवती खूप सगळ्या ठिकाणी होतं बघा. एक्झाम्पल फॅन रोटेट करतो बघा. 2 व्हीलरचं चाक रोटेट करतं बघा. 4 व्हीलरचं चाक रोटेट करतं बघा. टेबल फॅन आहे तो सुद्धा रोटेट करतो बघा. किंवा जायंट व्हील असेल रहाट पाळणा, ओके, तो सुद्धा रोटेट करतो बघा अशा टाईपमध्ये. ओके, इवन मी असा हातसुद्धा माझा रोटेट करू शकतो बघा. असा हात रोटेशनल मोशन आहे बघा. हे किती उदाहरणं आहेत. मग ते म्हणजे सर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द रोटेशनल मोशन अँड द सर्क्युलर मोशन? तर एकदम सोपा डिफरन्स आहे बघा. एकदम सोपा डिफरन्स आहे बघा. डिफरन्स काय? एक्झाम्पल मी पेन हातात ठेवला आहे, असा हातात ठेवला आणि माझा पूर्ण हात फिरवतो आहे. माझा पूर्ण हात फिरवतो आहे. माझ्या हातामध्ये एंडला काय आहे? पेन आहे बघा. पेन काय करतो? सर्क्युलर मोशन. एका सर्कलमध्ये फिरतो बघा पेन. एका सर्कलमध्ये फिरतो बघा पेन. आणि माझा हात रोटेशनल मोशन परफॉर्म करतो. म्हणजे माझ्या हातावरचे असे कितीतरी पार्टिकल आहेत जे की सर्क्युलर मोशन करतात, पण माझा पूर्ण हात रोटेशनल मोशन करतो बघा. त्याचं एक्झाम्पल देऊ इथे. आता माझा हात कुठं फिक्स आहे? इथं फिक्स आहे. ह्याला पिव्होट म्हणू का मी? चालेल. हा पिव्होट पॉईंट आहे, फिक्स केलेला पॉईंट हा. ओके, जसं की दरवाजा असतो बघा. दरवाजा उघडतो ना आपण. दरवाजा उघडल्यानंतर तो असा इकडे येतो बघा, बरोबर की नाही? दरवाजा तुम्ही तिकडनं येऊ लागलेत, दरवाजा ढकलणार तुम्ही असा इथे येणार बघा. तर ह्या ठिकाणी दरवाजा फिक्स असतो बघा. ह्याला असतं पिव्होट म्हणतो आपण. पिव्होट करणं, एका पॉईंटला फिक्स करणं आणि रोटेशन मोशनला परमिशन देणं. आता पिव्होट म्हणलं की मी असा सिम्बॉल वापरणार आहे बघा. दिस इज द सिम्बॉल फॉर द पिव्होट. ठीक आहे. ह्याच्यावरती मी काही ठराविक पॉईंट्स कन्सिडर करतो. ए पॉईंट कन्सिडर केला, बी पॉईंट कन्सिडर केला, सी पॉईंट कन्सिडर केला, डी पॉईंट कन्सिडर केला. ज्या ठिकाणी तो पिव्होट आहे त्याला ई पॉईंट म्हणतो मी. ई पॉईंट म्हणतो. याला जर आपण इकडनं फोर्स लावला, लेट्स से सम फोर्स इज एक्झर्टेड एक्सटर्नली लाईक दिस, तर काय होणार बरं? एक्झॅक्टली हा या टाईपमध्ये रोटेट होणार बघा. हा रॉड जो आहे आपण फिक्स करून ठेवलेला, तर रोटेट होऊन तो असा काहीसा दिसेल बघा आपल्याला. असा काहीसा दिसेल तो. ओके, असा टर्न झाला बघा तो. हा ए सुरुवातीचा पॉईंट आहे, हा ए शिफ्ट झाल्यानंतरचा पॉईंट आहे, हा बी असेल, हा सी असेल, हा ॲज युजल डी असेल. अशी काहीशी त्यांची शिफ्टिंग होऊन जाते बघा. अशी काहीशी शिफ्टिंग होऊन जाते बघा. चला सीला थोडंसं खाली घेऊया ॲज कम्पेअर टू धिस पोझिशन इथल्यापेक्षा. मग झालं काय बरं एक्झॅक्टली याच्यामध्ये एनं एक सर्कलच ट्रेस केला असं आपण म्हणूया. जर ह्याला जर मी असं गोल गोल फिरवलं तर ए हा पूर्णपणे सर्क्युलर मोशनच परफॉर्म करणार आहे बघा. अशी ए हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. ए हा इंडिव्हिज्युअल पॉईंट आहे, एकटा पॉईंट आहे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. तसंच बीसुद्धा परफॉर्म करेल बघा सर्क्युलर मोशन अशी या टाईपमध्ये. तसा सीसुद्धा एक सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल अशी. बीसुद्धा करेल. व्हॉट अबाउट द ई सर्क्युलर मोशन नाही परफॉर्म करणार, तो करणार नाही. ईच तर हा सगळ्यांचा सेंटर म्हणून ॲक्ट होऊ लागला आहे बघा. एचा सेंटर कोण? तर ई. बीचा कोण? तर ई. सीचा कोण? तर ई. डीचा कोण? तर ई. मग ईमधनं जर तुम्ही असा ॲक्सिस जर पास केला, ईमधनं जर ॲक्सिस पास केला तर ई तर झाला सेंटर सगळ्या सर्कलचा. ईमधनं जर ॲक्सिस पास केला तर त्याला आपण ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणतो. म्हणजे ह्या ॲक्सिसच्या अबाउटच सगळे पार्टिकल्स रोटेट करू लागलेत बघा. ह्या रॉडला जर मी कंटिन्युअसली जर असं फिरवलं, गोल 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 फिरवलं, ऑब्वियसली रॉड इथं पिन आहे, पिन करून ठेवलं रॉडला आपण. पिन त्याला आपण तसं म्हणतो. हिंजलाच आपण हिंज जॉईंट जो असतो, हिंज जॉईंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पिन जॉईंट. दिस इज अ पिन जॉईंट. पिन टाकतो ना आपण अशी. पिन टाकल्यानंतर काय होतं? ह्या दोघांमध्ये जर अशी पिन लावली इथे, पिन मारणं वेगळं, पिन लावणं. सो या टाईपमध्ये यांचं रोटेशन पॉसिबल होतं बघा. ठीक आहे. ॲक्सिस ऑफ रोटेशन पण तुम्हाला समजला. आणि ही रोटेशनल मोशन आहे. ह्या रोटेशनल मोशनमध्ये जर आपण बी आणि सीला जर असे दोघांना एका लाईननं जर जोडलं, ओके, फोर्स लागल्यानंतर आणखी जोडा त्याला, तर हे एकमेकांना पॅरल आहेत का?
नाही आहेत, ह्या लाईन्स एकमेकांना पॅरल नाही आहेत, म्हणजे ट्रान्सलेशनचा प्रकारच नाही हा. ट्रान्सलेशनमध्ये काय होतं, कंटिन्युअसली ती लाईन पॅरल राहते बघा, ड्युरिंग इट्स प्रवास, त्याच्या प्रवासामध्ये ती लाईन पॅरल असते. बट हिअर नो सच पॅरलिटी मेंटेन्स. तर पॅरलिटी इथं मेंटेनन्स नसते तसे काही. हां, याच्यामध्ये एका पॉईंटच्या अबाउट, एका ॲक्सिसच्या अबाउट हे सगळे पार्टिकल्स रोटेट होतात म्हणजे सगळे पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करू लागले, त्यालाच आपण रोटेशनल मोशन म्हणतो. रोटेशनल मोशन, जसं की फॅन घ्या, फॅनच्याही बाबतीत तसंच आहे. फॅनचा एक कुठलाही पातं घ्या, पातं, ओके ना, 3 पात्यावाला फॅन, 4 पात्यावाला फॅन, असा फॅन रोटेट करतो की नाही, एका ॲक्सिसच्या अबाउट तो फिरतो का नाही फॅन, असा एका ॲक्सिसच्या अबाउट फिरतो का नाही, फॅन परफॉर्म करतो रोटेशनल मोशन. पण फॅनवरचे खूप सगळे पार्टिकल्स स्वतःचं सर्कल ट्रेस करतात. एकदम शेवटचा मोठं सर्कल ट्रेस करतो, त्याच्या अलीकडचा त्याच्यापेक्षा छोटंसं सर्कल ट्रेस करतो, त्याच्यामधला आणखी छोटंसं सर्कल ट्रेस करतो, मधला म्हणजे फॅनच्या पात्याच्या मधला. सो या टाईपमध्ये इंडिव्हिज्युअल पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात आणि पूर्ण ब्लेड म्हणजे फॅनची ब्लेड रोटेशनल मोशन परफॉर्म करते बघा. ॲक्सिस ऑफ रोटेशन असतो बघा, जो की त्या फॅनच्या केसमध्ये ॲक्सिस ऑफ रोटेशन फिक्स आहे. टेबल फॅनच्या केसमध्ये ॲक्सिस ऑफ रोटेशन फिक्स आहे की नाही, फिक्स आहे. इथं पण ॲक्सिस ऑफ रोटेशन फिक्स आहे. मग तुम्ही म्हणतो सर ॲक्सिस ऑफ रोटेशन फिक्स असेल तरच रोटेशनल मोशन असते का, नाही. बगर फिक्सिंग, विदाउट फिक्सिंग ऑफ द ॲक्सिस ऑफ रोटेशन द रोटेशनल मोशन इज ऑल्सो पॉसिबल. कसं बरं एक्झॅक्टली, लेट्स सी हिअर. एक्झाम्पल, अशाच टाईपचा मी एक रॉड घेतला असा, किंवा अशा टाईपचा कुठलाही एखादा डिव्हाइस घ्या. आता हा वेल मास डिस्ट्रीब्युटेड आहे बघा, त्याचं सेंटर ऑफ मास इथं कुठतरी असणार आहे. सेंटर ऑफ मास मीन्स ज्या पॉईंटला त्याचं संपूर्ण मास कॉन्सन्ट्रेट झाले असतं बघा. द सेंटर ऑफ मास इज द पॉईंट व्हेअर द होल मास ऑफ द बॉडी इज टू बी कॉन्सन्ट्रेटेड, इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. इट इज अ इमॅजिनरी पॉईंट, तो इमॅजिनरी पॉईंट असतो बघा. ऑब्वियसली जर मी इथं फोर्स लावला, मी जर इथं हिट केलं, त्याला असं जर हिट केलं, तो ऑब्वियसली तो कुठली मोशन परफॉर्म करेल, तो स्ट्रेट लाईनमध्ये पुढे जाईल बघा असं. बट इन्स्टेड ऑफ दिस, मी जर ह्याला इथं हिट करण्याच्या ऐवजी मी जर त्याला असं इकडनं जर हिट केलं, तर ऑब्वियसली तो काय करणार, असाच पेन कन्सिडर करा, या टाईपमध्ये त्याला हिट करा असं, तर तो काय करणार, अशी रोटेशनल मोशन परफॉर्म करणार बघा, अशी रोटेशनल मोशन परफॉर्म करणार. आणि अशी रोटेशनल मोशन परफॉर्म करताना त्याचा सेंटर काय फिक्स आहे काय, नाही आहे. ॲक्सिस ऑफ रोटेशन फिक्स आहे काय, ॲक्सिस ऑफ रोटेशन पण पुढं चालला आहे, इकडे तिकडे चालला आहे रॅन्डमली. तर मग एका पर्टिक्युलर पॉईंटच्या अबाउट हे सगळे काही पॉईंट्स फिरतात बघा, म्हणजे तिथं सुद्धा रोटेशनल मोशन असते आणि त्याच्यामध्ये सुद्धा सर्क्युलर मोशन असतात. म्हणजे विदाउट फिक्सिंग सेंटर ऑफ मास और विदाउट फिक्सिंग एनी पर्टिक्युलर पॉईंट द रोटेशनल मोशन इज ऑल्सो पॉसिबल. इथं एका पॉईंटला आपण फिक्स केलेलं आहे, कुठल्याही एका ठराविक पॉईंटला त्याच्या अबाउट सगळे पॉईंट्स फिरत आहेत. म्हणजे अशा टाईपमध्ये रोटेशनल मोशन असते बघा. जर एक्स्ट्रा पॉईंट आपल्याला बोलायचं असेल तर आपण एक ऑसिलेटरी मोशनविषयी सुद्धा बोलू शकतो. ऑसिलेटरी मोशन एक असतो, ट्रान्सलेटरी मोशन, नंतर आपण त्याला कॅटेगराईज केलं बघा पुढं, रोटेशनल मोशन, प्लेनार मोशन आणि ऑसिलेटरी मोशन. बट ठीक आहे, आता आपण डिस्कस करूया आपल्या ह्या प्लेनार मोशनविषयी. व्हॉट डू यू मीन बाय द प्लेनार मोशन. प्लेनार मोशन म्हणजे काय असते बरं एक्झॅक्टली, प्लेनार मोशन काय असते. तर प्लेनार मोशन इज द कॉम्बिनेशन ऑफ द ट्रान्सलेटरी मोशन और ट्रान्सलेशन मोशन प्लस रोटेशनल मोशन, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असतं बघा. ते रोटेशनल मोशन ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजेच आपण म्हणू शकतो त्याला हे प्लेनार मोशन. एक्झाम्पल जर घ्यायचं असेल आपल्याला तर असे खूप सगळे एक्झाम्पल्स आहेत जे की आपण इथं वर्कआउट करू शकतो. एक्झाम्पल या टाईपमध्ये काहीसा, ओके ना, एक्झाम्पल या टाईपमध्ये काहीसा, ओके. तुम्ही म्हणता हे कसं एक्झाम्पल आहे, लेट्स सी हिअर. तर याच्यामध्ये एक्झाम्पल हा एक असा प्लेन स्मूथ रस्ता आहे, ओके, ज्यावरनं हे चाक एक असं रोल करते बघा, चाक रोल करते असं. हे 2 व्हीलरचं चाक असेल, सायकलचं असेल, 4 व्हीलरचं असेल, या टाईपमध्ये. आता मी म्हणेल की याच्यामध्ये ट्रान्सलेटरी मोशनसुद्धा आहे आणि रोटेशनल मोशनसुद्धा आहे असं मी म्हणतो. कसं बरं आलं एक्झॅक्टली हे, लेट्स सी हिअर. एक्झाम्पल, लेट्स कन्सिडर अ पॉईंट ए पॉईंट आपण कन्सिडर केला, नंतर मी इथं बी पॉईंट कन्सिडर करतो, नंतर इथं मी सेंटरला सी पॉईंट कन्सिडर करतो. आता सेंटरचा सी पॉईंट जो आहे ना, ज्यावेळेस हे चाक असं रोटेट करतं, चालतं त्या सरफेसवरती, त्यावेळेस सी पॉईंट जो आहे ना तो ह्या लाईनमध्ये चालतो बघा. बस हा पाथ तो ट्रेस करतो. मान्य आहे का हे, असायलाच पाहिजे. ह्याच्यामध्ये हा इथं सी पॉईंट आला आपला. थोड्या वेळानंतर हे चाक जे आहे या टाईपमध्ये असं नवीन पोझिशनला आलं. मीन व्हाईल ए पॉईंट आणि बी पॉईंटविषयी काय सांगू शकू आपण, तर ए पॉईंटसुद्धा पुढे शिफ्ट झालेला आहे, बी पॉईंटसुद्धा पुढे शिफ्ट झालेला आहे बघा. ए पॉईंट कसा शिफ्ट होतो बघा,
ए पॉईंट कसा शिफ्ट होतो, तर हे असं असं काहीतरी शिफ्ट होईल बघा. ए पॉईंट या टाईपमध्ये असा काहीतरी तो पाथ फॉलो करेल मी असं मानतो. इथं आला आपला हा ए डॅश. ओके, त्याच टाईपमध्ये बी सुद्धा त्याच टाईपमध्ये असा काहीसा पाथ फॉलो करेल बघा. असा काहीसाच पाथ फॉलो करून मे बी तो असा इथं येऊन जाईल, तो हा बी डॅश. म्हणजे अशी शिफ्ट झाली हे पॉईंट्स. ही लाईन जर बघितली आपण, ही लाईन अशी जर बघितली तर ही लाईन कशी शिफ्ट झाली, या टाईपमध्ये बघा. हे माझं हे बोर्ड बघा तुम्ही. सो या टाईपमध्ये असं, या टाईपमध्ये मे बी एवढ्या स्लोली चालणार नाही ते, असं शिफ्ट झालं बघा. हे म्हणजेच ए आणि बीने कुठली मोशन परफॉर्म केली, ए आणि बीने परफॉर्म केली या टाईपची मोशन, या टाईपची म्हणजे रोटेशनल मोशन परफॉर्म केली. ओके, आणि सीनं ट्रान्सलेटरी मोशन परफॉर्म केली. सो अशा पद्धतीने आपण प्लेनार मोशनलासुद्धा इंट्रोड्यूस करू शकलो. नंतर आणखी एक मोशन असणार बघा, तुम्हाला ती कन्फ्युजनमध्ये नाही टाकून द्यायचं मला. ऑसिलेटरी मोशन किंवा ऑसिलेशन, की तुम्ही याच्याविषयी बघितलंच असेल बघा नक्कीच. अशा टाईपचा एक पेंडुलम असतो बघा, एक दोरी बांधली, एक वजन आहे खाली त्याच्या बॉटमला, त्याला मी हळूच हिट केलं, थोडंसं स्लोली ग्रॅज्युअली त्याला हिट केलं. ओके, सो या पाथमध्ये ते पेंडुलम टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करेल बघा. ऑसिलेशन्स या टाईपमध्ये. ओके, याच्याविषयी आपल्याला नंतर बघायचं आहे डिटेलमध्ये. आता तरी जस्ट आपण बेसिक लेवलला इंट्रोड्यूस केलं बघा ह्या मोशन्सला. बेसिक लेवलला आपण इंट्रोड्यूस केलं ह्या सगळ्या मोशन्सला. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची मोशन जी डिस्कस करायची आहे आपल्याला, ती आहे आपली ही आजच्या डिस्कशनची महत्त्वाची थीम आहे, ती आहे सर्क्युलार मोशन, जे की कशामध्ये येऊन जातं, रोटेशनल मोशनमध्येच येऊन जात आहे. नक्कीच तुम्ही नोटबुक घेऊन बसलेला असाल आणि हे सगळे पॉईंट्स रँडमली नोट डाऊन करत असाल. थोडीशी आता मी प्रॉपरली नोट डाऊन तुम्हाला करता यावं या पद्धतीने मी पॉईंट्स सांगेल सगळे. हे तर आपली सगळी प्री रिक्विसाईट होती, जे की अगोदरचं तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे बघा. आता सर्क्युलार मोशनविषयी काय बोलायचं, बऱ्याच ठिकाणी तर तुम्ही सर्क्युलार मोशन बघतात, बऱ्याच ठिकाणी आपण सर्क्युलार मोशन बघतो. जसं की मी जर असं एक एक्झाम्पल घेतलं, लेट्स से या टाईपचा एक पाथ आहे, असा एक रस्ता आहे, रस्ता म्हणतोय मी तुम्हाला, बरोबर ना, रस्ता आहे. आणि ह्या रस्त्यावरती जर आपण बघितलं, समजा मी असं एक पार्टिकल घेतला असा, इथं एक कुठलंही एक मास घेतलं, रँडमली एक मास घेतलं कुठलंही, ओके, विदाऊट एनी शेप साईज, आणि म्हणतो की हे पार्टिकल जो आहे, हा जो पार्टिकल आहे, हा पार्टिकल ह्या रस्त्यावरतीच असा गोल 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 फिरतो आहे. सर्क्युलर पाथवरती, सर्क्युलर ट्रॅकवरती तो काय करतो, फिरतो आहे कंटिन्युअसली असा. तर आपण म्हणतो की तो पार्टिकल, ती बॉडी, तो माणूस, तो ड्रायव्हर सर्क्युलर मोशन परफॉर्म करू लागला असं आपण म्हणतो, कारण तो सर्क्युलर ट्रॅकवरती, सर्क्युलर पाथमध्ये फिरतो आहे तो, बरोबर की नाही. ठीक आहे. ज्यावेळेस सर्क्युलर मोशन येते त्यावेळेस आपल्याला बऱ्याचशा क्वांटिटीचं कंपॅरिझन करावं लागतं बघा, आणि त्या क्वांटिटीज तुम्हाला माहिती पण असणं अपेक्षितच आहे. एक्झाम्पल, हे जी मास आहे, किंवा चला मी ह्याला काय म्हणतो, हा सध्या ए पोझिशनला आहे, तो कालांतराने काय होईल, त्याला जर मी असं ट्रेस केलं, ओके, ए पोझिशनला आहे तो, आणि हा माझ्या सर्कलचा सेंटर, ओके, मी सेंटर टू पोझिशन ऑफ दॅट पार्टिकल मी एक अंतर असं जोडलं, रेडियस फॅक्टर म्हणलं तरी चालेल तुम्ही, त्याला काही अडचण नाही आहे. ही झाली रेडियस, ओके, जे की आहे रेडियस किती घ्यायची आपल्याला, एक्झाम्पल लेट्स से दॅट रेडियस इज आर, अशी रेडियस आहे सर्कलची आर. हा पार्टिकल या ट्रॅकवरती असं फिरत आहे, म्हणजेच तो कुठली मोशन परफॉर्म करतो आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे. सर्क्युलर मोशनमध्ये कंपल्सरी एक सेंटर घेतो बघा आपण, ओके, सेंटर घेतो, आणि त्या सेंटरच्या अबाउटच तो मोशन परफॉर्म करत असतो बघा. मग ते फुल सर्कल असू शकतं किंवा पार्ट ऑफ द सर्कल पण असू शकतं बघा. सर्क्युलर मोशन म्हणजे अशा टाईपमध्ये पण म्हणू शकतो मी. एक्झाम्पल, असा एखादा कर्व्ड पोर्शन आहे आणि ह्याचं जर पुढं सेंटर असेल तर ऑब्वियसली हा सर्कलचा काही पार्ट आहे असं समजून आपण ह्याला सर्क्युलर मोशन परफॉर्म करणं असं म्हणतो बघा. सर्कलचा हा कुठंतरी पार्ट आहे आणि त्याचा सेंटर पण आहे, तर सर्क्युलर मोशनवरती जे काय फोर्सेस सगळं काही लागतं तेही एवढ्या पोर्शनवरती सुद्धा लागतं बघा. ते नेमकं काय सांगितलं आहे ह्याचं महत्त्व मी थोड्याच वेळात सांगतो तुम्हाला. बट अशा टाईपमध्ये आपला हा कॉन्सेप्ट असतो आणि तो तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे. ओके, ह्यालाच घेऊया जरा थोडंसं कोपऱ्यामध्ये, कारण डिस्कशन करायचं आहे पुढचं आपल्याला. तर आपल्या ह्या सर्क्युलर मोशनमध्ये बरंचसं काय काय डिस्कस करायचं आहे बघा. बरंचसं काय काय म्हणजे आपल्याला डिस्प्लेसमेंटविषयी बोलायचं आहे बघा. हेच आपल्या एक्झामला विचारलं जातं, डिस्प्लेसमेंट काय असतं. नंतर आपल्याला विचारलं जातं व्हॉट अबाउट द व्हेलॉसिटीविषयी बोलायचं आहे आपल्याला. नंतर आपल्याला ॲक्सलरेशनविषयी बोलायचं आहे. हे घ्या, ॲक्सलरेशन. नंतर याच्यामध्ये येणारे वेगवेगळे फोर्सेस डिस्कस करायचे आहेत आपल्याला. फोर्सेस कुठले कुठले असतात. ओके, डायनामिक्स आहे ना,
तर डायनॅमिक्समध्ये प्रिफरेबली फोर्सेस तर कन्सिडर करणारच आपण त्याच्यामध्ये, आणि बरंचसं बाकीचंही ॲनालिसिस करणार आपण, कायनेमॅटिक्सची ॲनालिसिस करून टाकणार याच्यामध्ये. आता डिस्प्लेसमेंट म्हणलं की 2 टाईपचे आपण डिस्प्लेसमेंट बघतो बघा. 2 टाईपचे कुठले असतात? एक असतं बघा लिनियर डिस्प्लेसमेंट, एक असतं लिनियर डिस्प्लेसमेंट, आणि दुसरं असतं हे अँग्युलार डिस्प्लेसमेंट. अँग्युलार डिस्प्लेसमेंट की ज्याविषयी आपल्याला बोलायचं आहे इथे सुद्धा. पुढे जर आपण व्हेलॉसिटीविषयी बोललो तर अशाच टाईपमध्ये व्हेलॉसिटीला सुद्धा आपण कॅटेगोराईज करू शकतो. जसं की व्हेलॉसिटीला मला कॅटेगोराईज करायचं आहे तर मी असंच कॅटेगोराईज करतो काहीसं. त्याच्यामध्ये असते बघा लिनियर व्हेलॉसिटी, हे घ्या लिनियर व्हेलॉसिटी, आणि त्याच टाईपमध्ये असते अँग्युलार व्हेलॉसिटी, हे घ्या अँग्युलार व्हेलॉसिटी. ॲक्सलेशनच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर सेम वाईज लाईकवाईज आपण यालासुद्धा कॅटेगराईज करू शकतो. इथं पण असे 2-3 प्रकारचे ॲक्सलेशन आहेत बघा. 2-3 प्रकारचे म्हणलो मी, त्या ॲडिशनली म्हणलो. एक आपलं ॲज युजल लिनियर ॲक्सलरेशन, हे घ्या लिनियर ॲक्सलरेशन म्हणा, ॲक्सलरेशन म्हणा, दोन्हीही चालतं बघा. ओके. आणि नंतरचं असतं बघा हे अँग्युलार ॲक्सलरेशन, नंतर असतं हे अँग्युलार ॲक्सलरेशन. इथं कंपल्सरी लिनियर अँग्युलार, कारण रोटेशनल मोशन, सर्क्युलर मोशनमध्ये हे अँग्युलारचे सगळे कॉन्सेप्ट्स येतात बघा. अँग्युलारचे सगळे कॉन्सेप्ट येतात, कारण तो पार्टिकल जो असतो रोटेशनल मोशनमधला तो एका पॉईंटला सेंटर म्हणून त्याच्याभोवती फिरत असतो बघा कंटिन्युअसली. मग इथं अँगल आलाच ना, अँगल ट्रेस होऊ लागला ना सेंटरच्या कम्पेअरमध्ये, सेंटरच्या रिस्पेक्टमध्ये. आणि फोर्सेसविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत बघा. इथं वेगवेगळ्या टाईपचे कुठले फोर्सेस एक्झिस्ट करतात तर थोडीशी कायनेमॅटिक्स पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपण ॲनालिसिस करूया अगोदर. तुम्ही सर कायनेमॅटिक्स म्हणजे व्हेलॉसिटी, ॲक्सलेशन असं बघूया, नंतर डायनॅमिक्सवरती येऊया, म्हणजे वेगवेगळे फोर्सेस बघूया आपण, कॉज ऑफ मोशन आपण स्टडी करूया. मग आता लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणलं की मी वापरणार आहे सिम्बॉल यस. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणलं की मी सिम्बॉल वापरणार आहे थीटा. लिनियर डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय? ज्याला डायरेक्शन पण असते, प्रॉपर डायरेक्शन पण असते, आणि प्रॉपर मॅग्निट्यूड पण असते, त्याला मॅग्निट्यूड पण असते, त्याला आपण वेक्टर क्वांटिटी म्हणतो बघा. हे दोन्हीसुद्धा वेक्टर क्वांटिटीज आहेत. बरं, नेक्स्ट व्हॉट अबाउट द लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी? दे आर आल्सो, ते सुद्धा कसे आहेत? वेक्टर क्वांटिटीज आहेत बघा. लिनियर व्हेलॉसिटीला मी दाखवणार आहे व्हीनं, आणि अँग्युलर व्हेलॉसिटीला मी दाखवणार आहे ओमेगानं, या टाईपमध्ये. नंतर पुढचा पॉईंट लिनियर ॲक्सलरेशनला मी दाखवणार आहे ए स्टँड्स फॉर द लिनियर ॲक्सलरेशन. ह्याच्यामध्ये आणखी 2-3 टाईप आहेत, ते आपण पुढे बघूया. टँजेन्शियल काय असतं, सेंट्रिपिटल काय असतं, नेट ॲक्सलरेशन काय असतं. आणि नंतर आहे बघा अँग्युलर ॲक्सलरेशनला मी दाखवणार आहे बघा अल्फानं. अल्फा स्टँड्स फॉर द अँग्युलर ॲक्सलरेशन. आता प्रत्येकाचं युनिट पण असतं बघा. ऑब्वियसली मॅग्निट्यूड आपण एक्सप्रेस करण्यासाठी युनिट वापरतो, तर याचं युनिट असणार एक ठराविक, जसं की मीटर वापरणार. याचं युनिट असणार बघा ठराविक, जसं की रेडियन वापरणार. याचं युनिट असणार जसं की मीटर पर सेकंद वापरणार. इथं रेडियन पर सेकंद. सो या टाईपमध्ये इथं मीटर पर सेकंद स्क्वेअर, इथं हे रेडियन पर सेकंद स्क्वेअर. सो याच्याविषयी मी पुढे बोलेलच तुम्हाला, याच्याविषयी डिटेलमध्ये पुढे बोललंच मी तुम्हाला. सो आता इथं तुम्हाला काही जास्त काळजी करण्याची गरज नाही आहे, आपण पुढे याच्याविषयी बोलणार आहोतच. नक्कीच तुम्ही नोटबुक घेऊन बसले असाल, आणि पुढचं डिस्कशन आपण करूया लगेचच. बघा, याच्यामध्ये आपण डिस्कस करायला सुरुवात करूया याच कॉन्सेप्टला. तो आहे आपला कॉन्सेप्ट सर्क्युलर मोशनचा. सो वेलकम टू द सेशन ऑफ दिस सर्क्युलर मोशन, की ज्यामध्ये सर्क्युलर मोशनविषयीच्या बऱ्याचशा गोष्टी आपण इथं डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये सुरुवातीलाच आपण घेत आहोत बघा डिस्प्लेसमेंट, ही क्वांटिटी घेत आहोत बघा. डिस्प्लेसमेंटविषयी बोलूया आपण डिस्प्लेसमेंटविषयी. तर डिस्प्लेसमेंट मला स्टडी करायचं आहे ना. चला, ह्या सर्कलवरती तुम्ही सायकल चालवत आहात, अशी सायकल पळवत आहात, असं काहीसं बोलतो आहे मी. बट आपला पार्टिकलच बरं आहे, एक ठराविक पार्टिकल आहे, तो ह्या सर्क्युलर पाथला फॉलो करतो, म्हणजेच तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. आपलं डिस्कशन अगोदरचं. चला, त्याची पोझिशन मी ए घेतो. हा इथं सेंटर आहे, सेंटरचा आणि याचं डिस्टन्स मी जोडतो. ह्याला मी रेडियस वेक्टर पण म्हणू शकतो, किंवा हे माझं हे रेडियल डिस्टन्स आहे बघा, सरळ आर आहे. हा सेंटर सी आहे बघा. तो पार्टिकल जो आहे ह्या ट्रॅकला फॉलो करत आहे, तो असा पळत आहे याच्यावरती. ओके, तर मी थोड्या डिस्टन्स करता त्याचं ऑब्झर्वेशन करतो बघा. थोड्या वेळाकरता मी त्याचं ऑब्झर्वेशन करतो. ज्यावेळेस पार्टिकल इथं असतो, तो कालांतराने इथे जातो, तो असा इथून इथे जातो बघा, तो असा इथून इथे जातो.
मग त्याला मी आणखी एक लाईन जॉईन करतो बघा अशी. हा झाला ए पॉईंट, हा झाला बी पॉईंट. काय अडचण नसलीच पाहिजे. तो काहीतरी अँगल ट्रेस करू लागला बा असा. तो काहीतरी सेंटरसोबत सेंटरच्या रिस्पेक्टमध्ये तो काहीतरी असा अँगल ट्रेस करतो बघा. बघा 2 टाईपचे पॅरामीटर्स आपल्या इथं डिस्कशनला भेटतात बघा. एक आहे बघा त्याचं लिनियर डिस्प्लेसमेंट. लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणलं की तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे की शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द, बरोबर की नाही, शॉर्टेस्ट डिस्टन्स असतं बघा 2 पॉईंटमधलं. आणि दुसरा आहे बघा पॅरामीटर इथं आपला हा अँग्युलार डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, अँग्युलार डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आपला पार्टिकल कसा फिरतोय, तर आपला पार्टिकल असा फिरतोय बघा. क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज सेन्स आहे त्याचा, सेन्स म्हणलो मी तुम्हाला. तो अँटी क्लॉकवाईज फिरतोय बघा, या टाईपमध्ये फिरतोय तो डिस्प्लेसमेंटविषयी बोलतोय बघा मी. डिस्प्लेसमेंट म्हणजे ज्यावेळेस पार्टिकल इथून इथं जातो त्यावेळेसचं डिस्प्लेसमेंट काय आहे, तर मी सांगितलं की तुम्हाला स्ट्रेट लाईनमधलं अंतर, म्हणजे ई आणि बीमध्ये असलेलं स्ट्रेट लाईनमधलं अंतर, असं स्ट्रेट लाईनमधलं अंतर याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो बघा. याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. पण आता कसं आहे की मी असं मानतो की थिटा हा फार छोटा आहे. फॉर व्हेरी स्मॉल थिटा हा छोटा आहे असं मानतो मी. काय म्हणतो मी तुम्हाला, थिटा हा छोटा आहे. तर छोट्या थिटाला मग थिटा का लिहिता सर तुम्ही, डी थिटा लिहा ना. डी थिटा लिहिलं बघा. डी थिटा मीन्स व्हेरी स्मॉल अँगल. व्हेरी स्मॉल अँगल. ज्यावेळेस अँगल हा छोटा असतो बघा, एकदमच छोटा असतो. एक्झाम्पल मी थोडंसं डायग्राम चेंज करून दाखवतो बघा, अशा टाईपमध्ये काहीसं. ज्यावेळेस हा अँगल फारच छोटा असतो बघा, त्यावेळेस हा कर्व आणि ही स्ट्रेट लाईन ॲप्रॉक्सिमेटली सेमच ट्रीट करतो बघा आपण. तो बाहेरचा कर्व आणि आतली ही स्ट्रेट लाईन ॲप्रॉक्सिमेटली आपण सेमच कन्सिडर करतो. म्हणून तुम्ही ज्यावेळेस पार्टिकल हा एपासून बीला जातो त्यावेळेस मी म्हणतो की त्यांनी काहीतरी डिस्प्लेसमेंट केलं आहे. ते डिस्प्लेसमेंट जे केलं आहे, जे डिस्प्लेसमेंट आहे त्याचं, त्याला मी यस मानतो बघा, असं यस मानतो. ठीक आहे. हा पण पॉईंट तुम्ही ध्यानात ठेवा बघा असा. ते उगीचच आपण लिहित नाहीत की ए टू बी इज द डिस्प्लेसमेंट और ए बी इज द डिस्प्लेसमेंट. कारण मी हा ए बी घेतला आहे कारण हा ए बी घेतला आहे. काय एकदम जर अँगल छोटा असेल, हा जर अँगल छोटा असेल, आता इथं मी मोठा दाखवला आहे तुम्हाला समजण्यासाठी, पण हा छोटा असेल तर त्यावेळेस ए बी डिस्टन्स आणि हे ए बी डिस्टन्स जवळपास सेमच असतं बघा, ॲप्रॉक्सिमेटली सेमच असतं. ठीक आहे. म्हणून तसं असतं बघा ते काहीसं. ठीक आहे. हे झालं लिनियर डिस्प्लेसमेंट. काही अडचण नसलाच पाहिजे याच्याविषयी. ह्याला मोजतो आपण बघा मीटरमध्ये. अंतर मोजायचं आहे मीटरमध्ये मोजतो आपण त्याला, किंवा सेंटीमीटरमध्ये, किलोमीटरमध्ये डिस्प्लेसमेंट आहे ते. बरं, याच्याविषयीचा काही प्रॉब्लेम नव्हताच तुम्हाला अगोदरसुद्धा आणि आतासुद्धा नसालाच पाहिजे. याच्याविषयीच थोडीशी माहिती आपल्याला हवी आहे बघा. आता अँग्युलर डिस्प्लेसमेंटला आपण थिटानं डिनोट करतो. इथं तर डी थिटा दाखवला आहे बघा. डी थिटा म्हणजे व्हेरी स्मॉल अँगल कवर्ड. आता कसं असतं बघा, ज्यावेळेस हा पॉईंट इथून इथं मूव्ह करतो बघा असा, त्यावेळेस तो सेंटरच्या रिस्पेक्टमध्ये काही अँगल पण ट्रेस करतो बघा. असा अँगल ट्रेस करतो बघा तो. ज्यावेळेस पॉईंट इथून इथं मूव्ह झाला त्यावेळेस त्यांनी असा अँगल ट्रेस केला. पॉईंट इथून इथे मूव्ह झाला मग त्याने सेंटरच्या रिस्पेक्टमध्ये काहीतरी 90 डिग्रीचा अँगल ट्रेस केला. ज्यावेळेस पॉईंट इथून असा इकडे येतो तर त्यावेळेस त्यांनी किती अँगल कवर केला, त्याने अँगल किती कवर केला, या टाईपमध्ये त्याने अँगल किती कवर केला, 360चा अँगल कवर केला. अँगल कवर करणं म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे बघा. अँगलला ट्रेस करणं विथ रिस्पेक्ट टू सेंटर इज नथिंग बट द अवर अँग्युलर डिस्प्लेसमेंट. स्मॉल, व्हेरी स्मॉल, ह्याला म्हणू शकतो व्हेरी स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे छोटंसं अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे बघा. ठीक आहे, छोटंसं आहे. बरं, याच्याविषयी जर सांगायचं असेल तर ह्याला आपण कशामध्ये मोजतो, अँगलला आपण कशात मोजतो बघा. अँगलला आपण, अँगलचं याचा युनिट आहे बघा रेडियन. जसं की आपण लिहितोच ना, असं आपण लिहिणारच आहोत आता इथून पुढे, तसं लिहिणारच आहोत. जसं की एक्झाम्पल रेडियन मीन्स हाऊ मच. एक्झाम्पल पाय रेडियन असेल किंवा 2 पाय रेडियन असेल. सी डोक्यावरती ठेवलं म्हणजे रेडियनचं सिम्बॉल आहे बघा. पाय रेडियन, 2 पाय रेडियन, अशा अँगलमध्ये आपण त्याला एक्सप्रेस करत असतो बघा. पण ह्याच्यापेक्षा थोडंसं महत्त्वाचं मला बोलायचं आहे तुमच्याशी की रेडियन हे तर ओके आहे, याचा युनिट आहे, बट कधी कधी तुम्हाला अँगल हा डिग्रीमध्ये पण दिलेला असतो बघा. 30 डिग्री, 60 डिग्री, 100 डिग्री. मग ह्या डिग्रीचं कसं कन्व्हर्जन करायचं. अँगलला आपण असं पण एक्सप्रेस करू शकतो, 30 डिग्री, 60 डिग्री, 100 डिग्रीमध्ये पण एक्सप्रेस करू शकतो, काही अडचण नाही आहे. ओके, बट याचा युनिट काय त्याचं रेडियन आहे, तर बेटर आपण असं एक्सप्रेस करूया त्याला. अँग्युलर डिस्प्लेसमेंट तुम्हाला समजलं असेल की त्या पर्टिक्युलर पार्टिकलनं सेंटरच्या रिस्पेक्टमध्ये किती अँगल कव्हर केला, त्याला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणतो बघा. सो 30 डिग्री, 60 डिग्री, 100 डिग्री हा अँगल त्याने ट्रेस केला असेल
किंवा असा पाय डिग्री, पाय रेडियन, 2 पाय रेडियन जर कव्हर केला असेल तर तुम्हाला ते कन्व्हर्ट पण करता आलं पाहिजे बघा. कन्व्हर्जन पण फार महत्त्वाचं असतं. कन्व्हर्जन मी तुम्हाला थोडक्यात इथं सांगतो, जे की आपलं बेसिक्सच आहे बघा अगोदरचं. कसं असतं याच्यामध्ये, जर बोललो पाय रेडियन, तर पाय रेडियन म्हणजे किती आलं, हे 180 डिग्री आलं बघा. 180 डिग्री आलं बघा पाय रेडियन असं. 2 पाय रेडियन म्हणजेच तुम्हाला माहिती आहे हे आलं 360 डिग्री आलं. 360 डिग्री, हे घ्या 360 डिग्री. सो असं कन्व्हर्जन आपल्याला काढावं लागतं. जर तुम्हाला प्रश्न विचारला हाऊ मच 1 डिग्री इक्वल्स टू हाऊ मच, 1 डिग्री इक्वल्स टू हाऊ मच रेडियन, तर हे सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे कॅल्क्युलेशन्स करता. तर किती असतं ते, हे बघा, पाय रेडियन बरोबर 180 डिग्री असेल तर 1 डिग्री बरोबर किती रेडियन असेल, तर तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता बघा. 1 आणि पायचं मल्टिप्लिकेशन करा, 1 आणि पायचं मल्टिप्लिकेशन केलं, बरं, नंतर बरोबर 180 आणि ह्या क्वेश्चन मार्कचं मल्टिप्लिकेशन करा. 180 आणि हा क्वेश्चन मार्क बरोबर तुम्ही एक्स पण ठेवू शकता. मग दिस क्वेश्चन मार्क इज नथिंग बट द पाय बाय 180. पाय बाय 180 असा आहे, असा आला आपला आन्सर. म्हणजे 1 डिग्री इक्वल्स टू हाऊ मच रेडियन, 1 डिग्री इक्वल्स टू पाय बाय 180 रेडियन. पाय बाय 180 रेडियन असं म्हणूया आपण. जे काय आन्सर येईल ते तुमचं कन्व्हर्जन असणार. नाहीतरी तुम्हाला हे कन्व्हर्जन माहीतच असावं. हे पाय बाय 6 म्हणजे किती आपल्याला माहिती आहे. तर पाय बाय 6 म्हणजे कसं करायचं, 180/6 करायचं बघा. हे सोपं. हे आलं 30 डिग्री आलं, डिग्रीमध्ये कन्व्हर्जन. एक्झाम्पल पाय बाय जर 4 केलं मी तर काय नाही, 180/4 करायचं. हे तुमचं 45चं कन्व्हर्जन येऊन जायला पाहिजे. ओके, 45चं कन्व्हर्जन येऊन जातं असं. तुम्हाला ध्यानात काय ठेवायचं ह्या केसमध्ये, 1 डिग्री इक्वल्स टू हाऊ मच रेडियन, तर 1 डिग्री इक्वल्स टू पाय बाय 180 रेडियन. बरं ठीक आहे. तुम्ही म्हणला की सर अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज द व्हेक्टर क्वांटिटी, त्याला मॅग्निट्यूड पण आली. हे मॅग्निट्यूड सांगितली मी. पाय रेडियन म्हणजे मॅग्निट्यूड आहे, 2 पाय रेडियन म्हणजे मॅग्निट्यूड आहे, 30 डिग्री म्हणजे मॅग्निट्यूड आहे. व्हॉट अबाउट द डायरेक्शन, वेर इज द डायरेक्शन ऑफ दिस अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी आहे तर बघायचं आहे याच्यामध्ये. हा पार्टिकल कसा फिरतोय, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरतोय बघा. पार्टिकल इज मूव्हिंग इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन ऑन द सर्क्युलर ट्रॅक. ओके, सो इथे आपण वापरणार आहोत एक महत्त्वाचा रूल, जे की फिजिक्समध्ये पुढेही वापरणार आहोत बघा. राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल हा रूल आपण वापरून याची डायरेक्शन काढणार आहोत बघा. त्याला राईट हँड स्क्रू रूलसुद्धा म्हणतो आपण आणि राईट हँड थंब रूलसुद्धा म्हणतो. दोन्ही नावं करेक्ट आहेत. स्क्रू रूल का म्हणतो याच्याविषयीचं सुद्धा मी एक्सप्लेनेशन देऊनच टाकेन तुम्हाला. द्यायचं लगेचच बघा. राईट हँड स्क्रू रूल म्हणजे काय, पहिलं तर इथं वापरा. लेट्स सी यार, पार्टिकल कसा फिरतोय ह्या ट्रॅकवरती, असा फिरतोय अँटी क्लॉकवाईजला, तर तुमचे 4 बोटं पण तसेच फिरले पाहिजेत. 4 बोटं पण त्या सेन्समध्ये फिरले पाहिजेत. उजव्या हाताचे 4 बोटं तसेच फिरले पाहिजेत. आणि थंबची जी डायरेक्शन असते ती डायरेक्शन असते बघा ह्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटची. डायरेक्शन ऑफ द थंब रिप्रेझेंट द डायरेक्शन ऑफ दिस अँग्युलर डिस्प्लेसमेंट. कारण अँग्युलर डिस्प्लेसमेंटची मॅग्निट्यूड सांगितली मी, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन काढण्यासाठी आपण राईट हँड थंब रूल वापरतो. अँड द थंब पॉइंटिंग आउटसाइड, आउटवर्ड डायरेक्शन. मग थंब कसा आहे तर आउटवर्ड डायरेक्शनला आहे. आउटवर्ड डायरेक्शनला आहे म्हणजे इथून बाहेर येणारा जो व्हेक्टर असतो, असा इथून सेंटरपासून बाहेर येणारा जो व्हेक्टर असतो तो काय रिप्रेझेंट करतो, अँग्युलर डिस्प्लेसमेंटला रिप्रेझेंट करतो. तो कसा आहे बरं, तो कसा आहे तर इथं आपण मेन्शन करूया. इट इज द परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द बोर्ड. हा जो डिजिटल बोर्ड आहे त्या डिजिटल बोर्डच्या प्लेनला तो परपेंडिक्युलर आहे. इनवर्ड आहे का आउटवर्ड आहे, सो ऑब्वियसली तो कसा आहे अँड आउटवर्ड डायरेक्शनला आहे तो असा. हा झाला आपला राईट हँड थंब रूलचा ॲप्लिकेशनचा पार्ट. जर एखादा पार्टिकल एक्झाम्पल या केसमध्ये जर असं फिरत असेल तर मग असं जर फिरत असेल तर त्या केसमध्ये कसं सांगणार, तर त्या केसमध्ये हे 4 बोटं तुमचे असे कव्हर झाले पाहिजे. थंब तुमचा बाय डिफॉल्ट आतल्या डायरेक्शनला पॉईंट ऑफ होऊ लागला आहे का कोणाचा बाहेर येतो आहे, बाहेर आला म्हणजे तुम्ही डाव्या हाताचा रूल वापरला. आपल्याला शोध नाही लावायचा. हा रूल कुठला आहे, उजव्या हाताचा नियम आहे तो, खायच्या हाताचा नियम आहे तो. ठीक आहे. बरं, आता ह्याच्यामध्ये डायरेक्शन काय आली बरं, थिटाची डायरेक्शन काय आहे, परपेंडिक्युलर टू द प्लेन परपेंडिक्युलर टू द प्लेन अँड इनवर्ड, आतल्या डायरेक्शनला आहे बघा, आतल्या डायरेक्शनला. ओके, सो अशा टाईपमध्ये आपण राईट हँड थंब रूल वापरत असतो. आता राईट हँड थंब रूलला राईट हँड स्क्रू रूल का म्हणतो बरं आपण, जर तुम्ही अशा टाईपचा जर एखादा स्क्रू बघितला असेल, नट बोल्ट जर बघितला असेल, अशा टाईपमध्ये असतो की नाही, असे थ्रेड्सवाला असा थ्रेड्सवाला
अशा थ्रेड्सवर एक नट बोल्ट असतो बघा, ठीक आहे. त्याच्यामध्ये एक छोटूसा बोल्ट असतो बघा, तो त्याच्या आतमध्ये काय होतो, आपण त्याला असं फिरवतो बघा आतमध्ये फिक्स करण्यासाठी. ओके ना. किंवा जर याला सेपरेट काढायचं असेल तरी तसंच असतं बघा. सोपं सांगतो बघा. नळाची तोटी, ज्या ठिकाणी नळ आहे त्यातून पाणी येतं. ओके. त्या जर तोटीला तुम्ही असं फिरवलं वरनं, त्याला जर असं फिरवलं आणि असं फिरवलं, फरक आहे की नाही. असं फिरवलं म्हणजे असं फिरवलं म्हणजे त्याला वर उचलू लागले तुम्ही, त्याला वर उचलू लागले म्हणजे पाणी खाली पडणार. आता हे जे काय सांगितलं हे तुम्हाला प्रॅक्टिकली करायचं आहे. तिथं राईट हँड थंब रूल लागतो बघा. तुम्ही जर त्याला जर अशा सेन्समध्ये फिरवलं, जर त्याला असं फिरवलं तर ते खाली जाणार. असं फिरून ते काय झालं खाली जाणार, ते घट्ट बसणार म्हणजे पाणी येणार नाही. हा कन्सेप्ट आहे. किंवा ज्या ठिकाणी स्क्रू असतो, स्क्रू फिरवावर त्याला असं स्क्रूला तुम्हाला बाहेर काढायचं आहे. मग तुमच्याकडे स्क्रू ड्रायव्हर आहे, स्क्रू ड्रायव्हरने तुम्ही असं फिरवू लागले, असं फिरू लागले, असं फिरू लागले, असं फिरू लागले तिकडे फिट करू लागले त्याला. आणि तुम्हाला त्या स्क्रूला काढायचं आहे, तर तुम्ही असं फिरवावं लागणार, तुम्हाला असं फिरवावं लागणार. असं फिरल्यामुळे काय झालं, हे असं म्हणजे बाहेर येणार, ते असं असतं ते. होप यू गॉट दिस पॉईंट. तुम्हाला हा पॉईंट भेटला असावा, समजला असावा. म्हणून त्याला आपण राईट हँड स्क्रू रूलसुद्धा म्हणतो बघा, राईट हँड स्क्रू रूलसुद्धा म्हणतो. एक्झाम्पल, जर अशा प्लेनमध्ये जर मोशन परफॉर्म होत असेल, अशा प्लेनमध्ये जर मोशन परफॉर्म होत असेल तर हे असा राईट हँड थंब रूल वापरा. असा राईट हँड थंब रूल वापरला की तुम्हाला ही जी डायरेक्शन भेटते ही थिटाची डायरेक्शन भेटते. ओके. तर अशाच टाईपचे सर्क्युलर मोशन आहे, फक्त पार्टिकल आपला असा फिरतो आहे, असा फिरू लागला आहे म्हणजे असा फिरू लागला पार्टिकल, असा. ओके. म्हणजे असा राईट हँड थंब रूल वापरा. डायरेक्शन कुठं आली तुम्हाला, डायरेक्शन कुठं आली थिटाची, डाऊन साईडला आली. या टाईपमध्ये आपलं हे पहिल्या लेक्चरचं डिस्कशन. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांशी शेअर करा. तुम्ही विद्यार्जन सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. 11वी 12वीची पूर्णतः माहिती तुम्हाला ह्या चॅनलवरती अवेलेबल राहणार आहे. उरलेला पोर्शन आपण पुढच्या क्लासमध्ये कंटिन्यू करणार आहोत. आपलं एक सेपरेट ॲप आहे विद्यार्जन सायन्स अकॅडमी ॲप, त्याच्यामध्ये हा व्हिडिओ कोर्स पूर्णतः तुमचा 12वीची प्रिपरेशन करणारा हा व्हिडिओ कोर्स असणार आहे. जे आपले ऑफलाईनला स्टुडंट्स असतात इथे, त्यांना हा व्हिडिओ कोर्स पूर्णतः मोफत आहे. नीट JEE आणि MST CT स्टुडंट्सला ते कधीही याचा ॲक्सेस घरी बसल्या बसल्या करू शकतात, आपल्या ऑफलाईन बॅचेसच्या स्टुडंट्सला. ओके. पुढच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करूया की व्हेलॉसिटी, त्याचे प्रकार आणि बरंचसं कन्फ्युजन जे असतं तुमच्या मनामध्ये सर्क्युलर मोशनला वाचल्यानंतर, ते कन्फ्युजन काढूया आपण. तसंच आपण पुढे डिस्कस करूया की ॲक्सलेरेशन काय असते, बरंचसं काही डिस्कशन आपल्याला करायचं आहे. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.